टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक जे आहेत ते पंढरपूरला जात असतात। परंतु ज्या भाविकांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही असे लाखो भाविक विदर्भाचं पंढरपूर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे दर्शनासाठी येत असतात। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी लाखो भाविक जे आहेत ते कौंडण्यपूर येथे दर्शनासाठी आलेले आहेत। माता रुक्मिणीचं माहेरघर म्हणून कौंडण्यपूरची ओळख आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांनी गर्दी केलेली आहे। सकाळपासूनच लांबच लांब रांगा या ठिकाणी आपण भाविकांच्या पाहू शकतो। राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं भाविक जे आहेत ते कौंडण्यपूरला दर्शनासाठी येत असतात। याच ठिकाणची पालखी जी आहे ती पंढरपूरला गेलेली आहेत आषाढी एकादशी निमित्तानं। दुसरीकडे भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। भाविक आपल्या सोबत आहेत। कुठून आले दादा, काय सांगणार? नागपूरवरून आलो आम्ही। हो, काय वाटतं इथं आल्यानंतर विदर्भाचं पंढरपूर म्हणून ओळख आहे? खूप छान वाटते आणि प्रसन्न होऊन जाते। एवढी चंद्रभागा नदी जी आहे एवढं ताट लागलेलं आहे, पूर्ण पाण्यानं भरलेलं आहे। इथं वातावरण शांत आणि आनंदमय आहे, याबद्दल आम्हाला खूप छान वाटते। काय साकडं असणार आहे विठुरायाकडे? काय मागणी आहे विठुराया? आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपल्या मुलाबाळांना घेऊन दाखल आहे। पावसाळा आहेत, आषाढी एकादशीला दरवर्षी पाऊस असतो, यावर्षी देखील पाऊस आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। विदर्भामधनं असेल किंवा मग राज्यातनं मोठ्या प्रमाणावर भाविक सध्या कौंडण्यपूरमध्ये दाखल झालेले आहेत। इथल्या आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व कौंडण्यपूरला आहे। त्याच पार्श्वभूमीवर भाविकांनी जी आहे ती कौंडण्यपूरमध्ये दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, कौंडण्यपूर, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।